दिवसातील शेवटचा सामना सुद्धा मात्र तो संघ खेळतोय आणि आज नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. आज वारे सुद्धा मात्र वेगाने वाहताना पाहिले. जो संघ जिंकेल तो मात्र या स्पर्धेतून किमान एक चषक आपल्या गावामध्ये थाटामाटाने घेऊन जाणार आहे. मग तो कोणता संघ असेल, भावालिकी नांदकर, अक्षय थेटे आणि अंकित दलवीची सलामीची जोडी सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज अमोल केणे. आज 7 स्टार कमिटी या स्पर्धेसाठी जास्त वेळ त्यांनी खर्च केलेला आहे. सध्या पाहू शकाल संस्थापक अध्यक्ष अनंताजी केणे, सोबतीला लखनजी पाटील, अजित पाटील आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा आज मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. अमोल केणे मात्र षटकाला सुरुवात करतो आणि पहिल्या चेंडू पाहू शकाल अक्षयनं खेचून मारण्याचा प्रयत्न, शॉट मिळवी गेला, चांगला क्षेत्ररक्षण. नागेश होते त्या ठिकाणी, फिके सुद्धा लाजबाब आणि पहिल्या चेंडूवरती लगभग अक्षय थेटेची विकेट्स मात्र त्या ठिकाणी धोक्यात होती असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आणि पहिल्या चेंडूवरती आपल्या डावाला मात्र अक्षय थेटेनं सुरुवात केली. आज ओमसाई आपले रुणाल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पहिल्या क्रमांकावरती रँक करतोय. तब्बल 6 स्पर्धा जिंकण्याचा बहुमान आई गावदेवी नांदकर संघाने प्राप्त केलेला आहे आणि कुठेतरी भावाली संघात मात्र एखाद्या चषकाच्या शोधात आहे की तीही स्पर्धा मात्र त्यांच्यासाठी लक फॅक्टर असू शकेल का. कारण आज दिवसभर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र आपण पाहिलेला आहे. रिबसचा फटका बाहेर काढलाय आणि दिलाच गोलंदाजाला चटका. 6 धाबांचा अंकित दलवीनं. खऱ्या अर्थानं या युगामध्ये मालक आहे आणि इथे मात्र पहा अंकितला मात्र तुम्ही ही लेन देऊ शकत नाहीये कारण अंकितकडे रिव्हर्स फटके खेळण्याची ताकद आहे आणि ती चूक अमोल केनेने केली. चेंडूला आपटी दिली आणि त्याच्यानंतर पावशिकाला अगदी जबरदस्त मात्र हुकचा अंदाज पाहिला आणि षटकारानं सुरुवात केली आपल्या डावाला अंकित दलवीनं. 7 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे आणि पॉवरफुल सुरुवात या ठिकाणी गावदेवी नांदकर संघाने फुल टॉस बागफुटला गेले, ड्राईव्ह केला, चेंडू चालला असता कव्हरला. हा क्लास अंकितचा पाहतोय आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. आहे मॅचची परिस्थिती काय आहे, मॅच काय डिमांड करते त्या अनुषंगाने मात्र खेळ सातत्याने अंकित दलवीच्या माध्यमातून पाहायला मिळत असताना इथे मात्र पहिले 2 चेंडूवरती या चेंडूचं दर्शन घडवलं आणि आता मात्र पहा या ठिकाणी जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता. स्वीप करायचं, फ्लाइंग स्वीप, परंतु या ठिकाणी चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. अगदी वेगवान चेंडू होता, भरपूर मोठा गॅप पाहिला आणि या पहिला डॉट बॉल या षटकामध्ये या पॉवर प्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अमोल केनेच्या माध्यमातून. 11 धाबा, धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. एकही विकेट आतापर्यंत नांदकर संघाने या सामन्यामध्ये गमावलेली नाहीये. अजूनही पाहिलं तर पॉवर प्लेचा खेळ सध्या प्रगती पथावरती सुरू आहे. पुन्हा जागा बनवली, इनफिल्डच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न, 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. रेस सुरू आहे, चेंडू पुढे आणि मागे मंगल केणे, आय थिंक नागेश केणे पळतोय आणि शेवटच्या क्षणाला 2 धाबा कंप्लीट फेकी संत आली आणि त्याच्यानंतर पहा दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. वा, मोठे फटके आणि त्याच्यानंतर सिंगल डबल तिहेरीला सुद्धा मात्र प्राधान्य देत आहेत. हेच तर खरे क्रिकेट आहे. 14 धावा फलक्यावरती. आज यशस्वी दिवस मात्र आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सर्व संघांनी चांगला सपोर्ट केला आणि उद्याही मात्र याच अपेक्षेने मात्र सर्व जे संघ खेळणार आहेत त्यांना विनंती करतो की याच अनुषंगाने तुम्हाला या लाडक्या आयोजकांना मात्र सपोर्ट करायचा आहे. ओ स्वीप, रिव्हर्सचा फटका बाहेर गेला आणि चेंडू चालला पॉइंटच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार आणि हा चौकार येतो थेटेच्या बॅटमधून. अमोल केणे मात्र या ठिकाणी मागणा ठरलाय
कारण विदाउट लॉस तब्बल 18 धावा फलक्यावरती या ठिकाणी लागल्या गेल्या. उद्या पहिला सामना असेल एवन जोडी आमनेपाडा विपक्ष जयदुर्ग अनुज 11 लोणार. आयोजक संघ तुम्हाला मात्र उद्याच्या लॉट्समध्ये खेळताना पाहायला मिळेल. आयोजक संघ तर लवकरच इथे मात्र पोहोचणार आहे, परंतु मी एवन जोडी आमनेपाडा संघाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर उद्या रिपोर्टिंग करा, म्हणजे जेणेकरून आपण उद्याचा शेड्यूल जो आहे तो मात्र लवकरात लवकर सुरू करू. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो या ठिकाणी गोलंदाज दीपेन केने. हाच दीपेनने जबरदस्त खेळ साकारला आहे. अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु आज खऱ्या अर्थाने त्याला मात्र या सामन्यामध्ये वापसी करून दाखवावी लागेल. पहिलाच बॉल बॅटची कडा, चेंडू पाहू शकाल पॉईंटला उडाला. क्षेत्रक्षेत्र तैनात तिकडे आणि कुठल्या प्रमाणात मिस्टेक केली नाहीये. फलंदाज मात्र या ठिकाणी अंकित दलवी झेलबाच्या स्वरूपात बादून माघारी परतला आहे आणि पाहू शकाल नांदकर संघाला या ठिकाणी लागणारा पहिला धक्का 18 या आकड्यावरती. आय थिंक बॅटची ग्रीप हातामध्ये फिरली आणि त्याच्यामुळे पाहतो की या ठिकाणी जी ताकद मात्र तिथे फटक्यामध्ये जनरेट करायची होती ती ताकद मात्र फटक्याला मिळाली नाहीये आणि अखेर पॉईंटला कुठल्या प्रमाणात मिस्टेक झाली नाहीये. उद्या दुसरा सामना असेल श्रीगणेश जांभूळपाडा विपक्ष जाणता राजा देवरुंग. आय थिंक आमनेब विपक्ष जय जोटिंग देवरुंग सगळ्या स्पर्धेच्या बाहेर झाला. तर जाणता राजा देवरुंग सगळ्याला विनंती करतो की आपण वेळेच्या आधी ते पोहोचायचे आहे. श्रीगणेश जांभूळपाडा संघाच्या अगेन्स्ट तो मात्र सामना असेल. तिसरा सामना मकरंद स्पोर्ट मुठबल विपक्ष आहे एकविरा स्पोर्ट सावध. चौथा सामना शिवशक्ती लोणार श्रीराम स्पोर्ट वैद्य आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल आई गावदेवी वालचिंद विपक्ष आई एकविरा सांगे. असे 10 संघ तुम्हाला उद्याच्या लॉट्समध्ये खेळताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. सर्वांना विनंती असेल की वेळेवरती पोहोचा मित्रांनो. नेक्स्ट बॅटर पाहू शकाल संकेत दलवी आलाय अक्षय तेटीच्या सोबतीला. पहिला चेंडू पाहू शकाल उचली घेणारा चेंडू होता, परंतु एस्टॅनच्या डोक्यावरून चेंडू मात्र त्या ठिकाणी फ्लाय झालाय. जबरदस्त मात्र या ठिकाणी दीपेनच्या माध्यमातून वापसी करण्याचा मात्र तो प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर विकेट्स आणि त्याच्यानंतर दुसरा चेंडू मात्र निर्धावानं हाताळलाय. संकेत सुद्धा मात्र तिथे जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बॅटमध्ये कनेक्शन झाला नाही. परंतु इथे लाईन चुकीची पाहायला मिळाली. चेंडू चला लेग स्टंपच्या अगदी बाहेर होऊन पंचांचा वाईटचा इशारा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली एक्स्ट्रा धाव मात्र या ठिकाणी सौमिक 11 भावाने संघाने मात्र खर्च केली व्हाईटच्या स्वरूपात. सुरुवात ओव्हर द विकेट केली आणि आता मात्र संकेतच्या अगेन्स्ट राऊंड द विकेट मात्र दीपेन मारा काढण्याचा प्रयत्न करतोय. रणम जर पाहिले तर अगदी शॉर्ट रणप आहे, परंतु दीपेनकडे टप्पा चांगला आहे, लाईन चांगली त्याच्याकडे आहे. लक्ष्मवरती मारा आणि जर तुम्ही जर ही लेन जर ठेवली या फलंदाजासमोर तर मात्र सातत्याने मात्र तुमच्या अगेन्स्ट अशा प्रमाणे मोठे फटके येऊ शकतील. काय फटका केला, पिकअप केला आणि चेंडू पाठवलाय बाकवर स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यांतरून साधा माणसाडी षटकार. पिंजी कारण रायटी बॅटर आहे आणि ऑन साईडला जर पाहिलं तर फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगकडे मात्र कुठला फिल्डर नाही आहे आणि तुम्ही जर अशा प्रमाणे जर चेंडूची जर हाताळणी केली तर त्याच्यावरती फलंदाज ज्याप्रमाणे फटके खेळू शकतात. पुन्हा मात्र पुल करायचं तो परंतु इथे एलिव्हेशन नाही, बॅटच्या स्टिकला चेंडू मात्र धडकलाय आणि पाहू शकेल तिकडे या मिस्टेक घडतोय, परंतु सिंगल वरतीच मात्र त्या ठिकाणी या संकेतनं समाधानी राहणं गरजेचं समजलेलं आहे. 26 धावा फलक्यावरती 26 लॉस ऑफ 1 विकेट्स. क्वार्टर फायनलची लढत सध्या आपण पाहत आहोत. जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेल आणि कोणता संघ असेल टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा थोड्याच वेळामध्ये त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे. परंतु पर्व पहिलं आणि सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा आपण लोणार संघाच्या माध्यमातून पाहतोय. बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि पाहू शकेल त्या ठिकाणी स्टॉप करण्याचा चांगला प्रयत्न होता दीपेनच्या माध्यमातून आणि सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून अपाट मेहनत केली गेली संपूर्ण आमच्या आयोजन समिती मेंबर्स दिवस रात्र त्यांची मेहनत आपण पाहिली आणि आज त्या मेहनतीला यश मात्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. कारण ज्यावेळी एखादा संघ नव्यानं एखाद्या स्पर्धेचं आयोजन करतो त्यावेळी मात्र त्यांच्याकडे फारसा मात्र अनुभव नसतो, परंतु या ठिकाणी चांगल्या प्रमाणे स्पर्धेचं नियोजन विथ आयोजन. नेक्स्ट बॉल 27 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. हो चेंडू खाली राहिलाय कारण खेळपट्टीचा रंग तसा आहे की कधी चेंडू खाली राहणार आणि कधी चेंडू उचली घेणार याची सुद्धा मात्र आपण या ठिकाणी प्रचिती देऊ शकणार नाही. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालेला 27ला 1 सध्या परिस्थिती पाहतोय. तर चर्चा सुरू होते की आयोजन समितीने ज्याप्रमाणे या स्पर्धेसाठी मेहनत केलेली आहे त्यामध्ये नक्कीच मी उल्लेख करेन निलेशजी थले असतील, अजयजी कदम, महेशजी कुंभार, राहुलजी थले,
रुपेशजी ठाकरे, अक्षयजी मडवी, सुभाषजी ठाकरे, तुषारजी पवार, दीपेशजी तले, अथर्व मडवी, दीप मडवी, अक्षयजी पाटील, पप्पू मडवी, अविनाशजी मडवी, रोहनजी कालेकर, रोशनजी कालेकर, सुधीरजी कदम, आदित्य कदम, साहिल जाधव, पप्पू तळे, मयूर पवार, वंश मडवी, निखिल ढोले, रोहित पाटील, राज ठाकरे, ऋतिक ठाकरे, प्रियांश पटोले आणि मयुरेश भोईर या सर्वांची अपाट मेहनत या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या मेहनतीचं यश त्यांना मात्र आज या स्पर्धेच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. शेवटचा षटक गोलंदाज सिनियर राहुलच्या चेंडू मात्र हातामध्ये सोपवलाय संघ नायकानं. आज कॅप्टनशिप सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात आपण सूरजची पाहिली, 27 धाबा आणि जर इथे अजून 10 धाबा जर जोडल्या गेल्या नानकर संघाने तर मात्र एक चांगला टोटल मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि तोच प्रयत्न मात्र इथे असेल संकेत आणि अक्षय थेटीचा. इथे मात्र पाहू शकेल गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहिलं, कमी गतीने टाकलेला चेंडू आणि ऑन साईडला पाहिलं तर खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु वाडिश मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहिल्या चेंडूवरती राहुलनं 1 धाव मात्र खर्च केली. 28 धाबा जरूर पाहिलं तर या ठिकाणी फलंदाज अंकित दलवी बाद झाल्यानंतर मात्र या ठिकाणी अक्षय आणि संकेतमध्ये एक चांगली पार्टनरशिप जुडलेली आहे. दोघांच्या बॅटमधून चांगल्या प्रमाणात धावा बाहेर निघतायत. अजून एक ऑन साइडला पुल अँड सक्सेसफुल चेंडू चाललाय मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. रेतीवाला आला, रिक्षावाला आला आणि आता मात्र मित्र म्हणतो की क्रिकेटवाला मात्र सुद्धा हा सॉन्ग लवकरच येईल, त्यात काही शंका नाही. कारण आता टेनिस बॉलमध्ये सुद्धा मात्र क्रिकेटला सोन्याचे दिवस आलेले आहेत. परंतु काय फटका मात्र पाहतोय, अगदी भिरकावून दिला या ठिकाणी मिड विकेटच्या पलीकडे. हो, इथे सुद्धा मात्र लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे. पंचाची दुनिया समांतर आणि सातत्याने मात्र आज गोलंदाजाचा विचार जर केला तर लेग स्टंपवरती महाराज जास्तीत जास्त संख्येने केले आणि ती चूक मात्र या ठिकाणी आज सोमी किलेवन बाबाले संघाच्या वतीने पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र वेगाने आता मात्र या ठिकाणी पुढे जात असताना 35 धावा फलकावरती लागल्या गेल्या. कारण जेवढा धावा मात्र नागपूर संघ जोडेल त्यापेक्षा अधिक 1 धाव तुम्हाला मात्र जोडायची आहे सामना जिंकण्यासाठी. हो, इथे मात्र पहा जेव्हा पुढे चेंडू मात्र टाकलाय तेव्हा फलंदाज मात्र त्या ठिकाणी साचपर्यंत पाहायला मिळालेले आहेत. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय आणि संकेत आता मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल पूर्णपणे बीट झालाय. अजून पाहिलं तर या ठिकाणी 3 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. एखादा मोठा फटका. हो, चांगला प्रयत्न, वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला खोदून काढलाय. डिपोर क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतायत. दोरीचा प्रयत्न जरूर होता आणि इकडे मात्र पहा आज चुका होत आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिहेरीचा प्रयत्न होतोय परंतु विकेट्सवरती अक्षय थेटे आहे. सिंगलला डबलला तिहेरीमध्ये कन्व्हर्ट कशाप्रमाणे करायचं त्याला मात्र पूर्णपणे त्याची जाणीव आहे. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा स्टारच्या रूपाने मात्र खर्च केल्या. सोमी केलेवन बाबाले संघाडा हा प्रेशर आहे. जेव्हा आपण क्वार्टर फायनल, सेमीफायनल, मेगा फायनलचे मॅचेस खेळतो त्यावेळी मात्र प्रत्येक खेळाडूवरती एक मानसिक दडपण असतो. परंतु मी नेहमीच सांगतो की जो खेळाडू एखादा प्रेशरला जुगाडेल तोच खेळाडू मात्र आपल्या जीवनामध्ये पुढे वाटचाल करू शकतो. आणि त्या चुका मात्र आज पावाला संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 3 धावा ऍड केल्या आणि 3 धावेच्या अनुषंगाने 38 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. धाव फलक आता मात्र डेंजर झोनकडे मात्र वाटचाल करते असं म्हणायला हरकत नाही. रिव्हर्सचा फटका बाहेर काढला परंतु वरच्या कडेला मात्र चेंडू लँडिंग झाला आणि त्याच्या अनुषंगाने पाहू शकेल थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक गलीपर्यंत पोहोचलाय आणि त्यांनी मात्र नो मिस्टेक केली. झेल पकडला आणि फलंदाज अक्षय थेटीची खेळी आता मात्र या ठिकाणी संपन्न झाली. दुसरा धक्का लागला या ठिकाणी गावदेवी नानकर संघाला. लास्ट गो, शेवटचा बॉल अजून शिल्लक आणि शेवटचा बॉल आता फेस करण्यासाठी मयूर दलवीला आता मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये यावं लागलं. याचं कारण थेटे मात्र त्या ठिकाणी झेलवाच्या स्वरूपात बाद झाला. 38 वरती लागणारा हा दुसरा धक्का. पहिल्या षटकामध्ये 18 खर्च केले तर अमोल किनीनं, दुसऱ्या षटकामध्ये दीपेनने वापसी करण्याचा प्रयत्न केला. 9 धावा त्यांनी खर्च केला, 1 विकेट्स प्राप्त केली.
आणि आतापर्यंत या षटकामध्ये 11 खर्च केलेले आहेत राहुल केनेनं. एक सफलता सुद्धा मात्र त्याच्या नावावरती आपण पाहिली. शेवटचा बॉल फेस करतो मयूर. पाहू शकला या ठिकाणी या गतीमध्ये पुन्हा परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. लो फुलटा चेंडू होता ऑनसाईडला मात्र तिथे स्वीप केला आणि चेंडू चालला अगदी पाकवर स्क्वेअरला कडे. आज नागेश केनेचा विचार जर केला असं वाटतं की त्याच्या बॉडीमध्ये एनर्जी थोडीशी कमी पाहायला मिळाली. संत फेकेले त्याच्यामुळे शेवटच्या चेंडूवरती फलंदाजाने 2 धावा कंप्लीट करणे गेला. 40 धावा फलक्यावरती आणि टॉप 3 मध्ये आता प्रवेश करण्यासाठी या ठिकाणी सौमिक 11 भावाले संघाला 41 धावेंची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. परंतु विनंती असेल की नांदकर संघाला की इथून आता मात्र लगेचच आपण फिल्डिंग सेट करा जेणेकरून कुठल्या संघावरती कुठल्या प्रकारचा मात्र या ठिकाणी अन्याय होणार नाहीये. या स्पर्धेचा आपण विचार केला तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम क्रमांकासाठी कॅश प्राइज देणारे लोणारगावचे समाजसेवक आदरणीय गणेशजी काळेकर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकापासून तर 3ऱ्या क्रमांकापर्यंत आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर करणारे ओम साई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष MD अर्थात मदन शेठ जाधव यांच्या मी मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये जे सामन्यावरची ट्रॉफी जी आपण पाहतोय जे आम्हाला शिवाजी मडवी राम घरत आणि रवींद्र भुईर यांच्या माध्यमातून देण्यात आलेले त्यांचे विशेष आभार. संपूर्ण सर्वांची या स्पर्धेसाठी आपण पाहतोय दीपेशजी तळे कपिल ढोले आणि तानाजी थळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण जी स्पोर्ट्स सायकल देणार आहोत शरदजी भांबरे जी रुद्र कॅटरचे प्रोप्रायटर आहेत लोणारगावचे समाजसेवक त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाला आपण ट्रॉफी देणार आहोत. लोणारगावचे समाजसेवक भरत मडवी यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेले आहेत त्यांचे विशेष आभार. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी देणारे रुपेजी कदम जे लोणारचे समाजसेवक आहेत त्यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाला एअर कूलर देणार आहोत. इताडेगावचे अक्षयजी पाटील यांच्याकडून आम्हाला हा सहकारी लाभलेला आहे त्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. चला सलामी जोडी बाबाले संघ आपण लगेच पाठवा. टॉस विनिंग संघटनेला आपण शीतपे देत आहोत. खानपेगावचे युवा उद्योजक चेतन पाटील यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. त्यानंतर जो संपूर्ण थेट प्रक्षेपणासाठी जो काही खर्च आहे तो संपूर्ण खर्च चेतनजी भुईर आणि किरणजी तळे यांच्या माध्यमातून उचलण्यात आलेले आहेत त्यांचे सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि ज्यांनी पडद्याच्या पाठीमागे आमच्या आयोजकांना सहकार्य केलं आहे त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण पडद्याच्या समोर खूप मोठे हिरो येत असतात परंतु जो खऱ्या अर्थाने पडद्याच्या पाठीमागे कार्य करतोय तोच खरा हिरा संबोधला जातोय. 41 धावांचं लक्ष्य आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र सलामीची जोडी सौमिक 11 भावाले संघाची सध्या आपण पाहत आहोत. जोगेंद्र वालेकर आणि त्याच्या सोबतीला दीपेन केणे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. आज दोघांना मात्र सिद्ध करावं लागेल खास करून पॉवर प्लेमध्ये सुरुवात जर चांगली झाली तर मात्र या मॅचला मजा येऊ शकेल. कारण दोन्ही संघ जर पाहिले तर एकाच कॅलिबरीचे आहेत. फक्त फरक एवढाच आहे की या सत्रामध्ये नांदकर संघाने 6 स्पर्धा जिंकल्या आणि भावाले संघाने आतापर्यंत एकही स्पर्धा जिंकली नाहीये. परंतु आज संधी आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून ते पुढे वाटचाल करू शकतात. जोगेंद्र ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईकला दीपेनला तुम्ही पाहू शकाल. फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस ऑफ साईडला तब्बल पाहिलं तर 4 फिल्डर्स 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात कव्हर पॉईंटला एक फिल्डर तैनात एक शॉर्ट पॉईंटला तुम्ही फिल्डर पाहू शकाल आणि फटका केला आणि ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर तैनात अंकित. सिंगल धाव कंप्लीट आणि जोपर्यंत चिडलो उतरून फेक करतायत तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी घेण्याची संधी मिळाली. परंतु ज्याप्रमाणे जोगेंद्रनं फटका केला आहे एक्झॅक्टली त्याचा कॉन्फिडन्स मात्र वाढू शकेल. कारण जेव्हा एखादा फलंदाज चेंडूला फरफुली मिडल करतोय ना त्याचा कॉन्फिडन्स मात्र डबल माइंडनं मात्र पुढे जात असतो. आणि त्या अनुषंगाने मात्र सुरुवात जोगेंद्र भालेकरनं या सामन्यामध्ये सुरुवात केलेली आहे. धोनीनं स्वतःचा अकाउंट इथे मात्र ओपन केलाय. संघाचा अकाउंट मात्र सुरू केलाय. अक्षय कोहली आमच्यापासून दूर जात असताना इथे मात्र पाहू शकला ओव्हर कव्हर थेटेला बीट करण्याचा प्रयत्न 1-2 तिसऱ्या प्रयत्नामध्ये सुद्धा मात्र थेटेने प्रयत्न केला परंतु अखेर चेंडू शेवटच्या क्षणाला मात्र धोनीला दान झाला. परंतु काय प्रयत्न राहिले वा वॉरियर स्वप्नांकर ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवरती.
पाठ पुरत जात असताना 1-2 अँड तिसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू निसटलाय. 100% कमेंट्समॅन असे प्रयत्न करणे गरजेचे आहेत. त्यावेळी तुम्ही एखादी स्पर्धा जिंकू शकता मित्रांनो. आणि ते आज मेहनत या दोन्ही संघाने या स्पर्धेच्या माध्यमातून केलेली आहे. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळतायत. बॅटची कडा थर्डमॅनला फिल्डर चांगलं क्षेत्ररक्षण आहे. त्या ठिकाणी मनीष होता त्या ठिकाणी इष्टांवरती निशाणा साधण्याचा प्रयत्न केला परंतु कुठल्या प्रमाणात चेंडू आणि इष्टांमध्ये मिलन झाला नाहीये. एक मुलाखत जरुरी आहे सनम परंतु ती मुलाखत मात्र झाली नाही. परंतु आज मुलाखत झालेली आहे. आणि त्याची केने अजित पाटील आणि लखन पाटील या तिघांमध्ये त्रिवेणी संगम सध्या आपण पाहतो व्यासपीठावरती तैनात आहेत. 5 धाबा फलकावरती पहिल्या 2 चेंडूवरती आपण डबल्स पाहिला आणि तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली. 41चा सध्या पाहतो या ठिकाणी पाठलाग सुरू आहे. वातावरण पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे बदलला गेलाय. सूर्यदेवता सुद्धा मात्र आज पूर्णपणे आज लपंडाव माध्यमातून पाहिला. हो या ठिकाणी पहा काय चेंडूची लाईन होती. एक्झॅक्टली डोल्यांच्या समोरून चेंडूला मात्र त्या ठिकाणी भेरिकावून मात्र या ठिकाणी टर्न करायचा इन स्विंगर पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू पाहायला मिळतो. आणि त्यांच्या पाठीमागे सुतारने सुद्धा मात्र कुठल्या प्रमाणात मिस्टेक केली नाही. पहिला डॉट बॉल या पॉवर प्लेमध्ये पाहायला मिळतोय. अक्षय कोहली अक्षय थेटे शुभम उर्फ सोनू जबरदस्त मात्र बॉलिंग अटॅक आपल्याला डान्कर संघामध्ये पाहायला मिळतोय. परंतु आज त्या सर्व गोलंदाजावरती मात फलंदाजांना मात्र करावी लागेल. इथे मात्र पहा संधी होती आणि पंचाकडून पाहिली तर या ठिकाणी लाऊड अपील यस बॅटची कडा आणि फलंदाज दीपेन खेने मात्र बाद झालाय. पहिला विकेटचा पतन आणि पहिला धक्का लागतो या ठिकाणी सौमिक 11 भावाले संघाला. मध्ये कुठला संपर्क नाहीये परंतु एक्झॅक्टली त्यांनी माफी मागितली हरकत नाहीये. पंच सुद्धा मात्र मानवच आहेत. थोड्याफार मिस्टेक होत असतात परंतु या ठिकाणी दीपेनचं मी कौतुक करेन कारण दुसऱ्यांदा त्यांनी मात्र या ठिकाणी खेळाडू वृत्ती मात्र स्पर्धेच्या माध्यमातून दाखवली. त्याने त्यांनी पंचाच्या निर्णयाकडे लक्ष वेधलं नाहीये कारण त्याला माहित होतं की चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला आहे आणि तो मात्र झेल विकेट किपरनं चांगल्या प्रमाणे कलेक्शन केलाय. न्यू बॅटर निखिल केने आलाय. आता मात्र जोगेंद्रच्या सोबतीला असं नाही की या ठिकाणी सौमिक 11 भावाले सगळ्याकडे मात्र ही ताकद नाहीये. बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर मजबूत आज आपण पाहतोय आणि तीही लॉंग आहे परंतु आज त्याप्रमाणे तुम्हाला खेळावं लागेल. हो कडक शॉट भिरकावून दिलाय. कल्याण पडगे हायवेच्या अगदी दिशेनं आजच्या दिवसातील सर्वात लांब लांब जाणारा षटकार निखिल केनेच्या बॅटमधून निघालाय. वा असं वाटतं की या मात्र सिक्सर सातत्याने वारंवार पाहत राहू. स्क्वेअर अँगल तुम्ही पाहू शकाल. वाव ब्युटी जबरदस्त मात्र फटका इथे कलेक्शन केलाय. आणि चेंडू पहा मिडविकेटच्या पलीकडे अगदी दूरवरती जाऊन मात्र लँडिंग झालाय. पहिला सिक्सर आला या ठिकाणी सौमिक 11 भावाले संघाच्या इनिंगमध्ये. आणि पहिल्या षटकाचा खेळ इथं संपन्न होत असताना फलकावरती धावसंख्या जर पाहिल्या तर या ठिकाणी 11 लागल्या गेल्या. लक्ष जर पाहिलं तर 41 धावांचं आहे म्हणजे येणारा 12 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 30 धाब्यांची गरज. चला आपण खेळायला सुरुवात करायची आहे. न्यू गोलंदाज पाहू शकला अक्षय थेटी आलाय. 12 गेंदों में अभी भी 30 रनों की जरूरत कुछ भी हो सकता है. आणि होमसाई आमले लोणार क्रिकेटचा आपण तर या सत्राचा विचार केला तर कुठल्याही संघाला पराभूत करू शकतो. एवढ्या चांगल्या पद्धतीने मात्र संघाची बांधणी या चालू सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. अक्षय थेटी मार्गस्थ होतोय. पहिला बॉल अगदी बॉडीला बरेच होणारा ऑन साईडला मात्र पाहू शकेल त्या ठिकाणी ड्राईव्ह करायचं होतं परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाही. लेग बॅटच्या स्वरूपात सिंगल धाव इथे मात्र पहिल्या चेंडूवरती जोडली गेली परंतु सिंगल डबलने काही सिद्ध होणार नाहीये. आणि तसं जर पाहिलं तर या परिस्थितीमध्ये अक्षय थेटीला पूर्णपणे जाणीव आहे की कुठल्या लाईनवरती गोलंदाजी करणं गरजेचे आहे.
11 चेंडू शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये इथून 29 धाब्यांची आता मात्र विजयासाठी आवश्यकता. फलंदाजीमध्ये सातत्याने मात्र बदलाव करण्याचा प्रयत्न करतायत. अजून एक मात्र चांगला चेंडू अगदी ऑफस्विंगची लाईन मात्र त्या ठिकाणी निवडलेली आहे. थोडीशी मिस्टेक गेली लॉंग ऑन होती अक्षय कोहलीच्या वतीनं आणि त्यामुळे पाहतो की सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये मात्र होताना पाहायला मिळतोय. तुम्हाला या डाबाला अगदी क्लोज घेऊन जावं लागेल. जर तुम्ही क्लोज घेऊन गेले तर मात्र आय थिंक शेवटच्या षटकामध्ये फिनिश करू शकता आणि तोच पर्यंत इथून आता मात्र निखिल केणे आणि जोगेंद्र करतोय. येणाऱ्या बॅटरमध्ये तुम्ही राहुल ज्युनियर राहुल सिनियर यांना सुद्धा मात्र पाहू शकाल. अमोल केणीसारखा सुद्धा एक विस्फोटक फलंदाज अजूनही येणं बाकी आहे आणि इथे मात्र निखिलने फटका हवेत केलाय. भरपूर उंच चेंडू गेलाय आणि त्यामुळे पाहतो की मनीष अगदी पुढे चेंडू मात्र लँडिंग झालंय. कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही. पुन्हा दुहेरी धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली आणि जर थेटेच्या विरुद्ध तुम्ही जर परत चेंडूवरती सिंगल डबल जर धावा इथे घेतल्या गेला तरी मित्र म्हणेन की एक चांगली उपलब्धी तुम्ही प्राप्त करू शकता. आणि जर शेवटच्या ओव्हरमध्ये 15-16 जरी धावा राहिल्या तर मात्र तुम्ही अटॅक करू शकता आणि ती रणनीती आता मात्र इथून वापरली जात आहे निखिल आणि जोगेंद्रच्या वतीनं. कारण थेटीच्या पहिल्या 2 चेंडू होती आय थिंक 3 चेंडूवरती 5 धावा आल्या. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये किमान 7-7 धावा जर तुम्ही इथे जोडल्या गेल्या तर मात्र पुन्हा या ठिकाणी मॅच मध्ये मात्र मजा येईल. फटका चांगला पाहायला मिळतो. चेंडू चलायचा कव्हरला क्षेत्ररक्षक अंकित दलवी चेंडूवरती वेगाने झेपवतोय. तोपर्यंत एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. डॉट चेंडू मात्र आलेले नाहीत. एक फार महत्वपूर्ण बाब आहे. टीम सोमिक 11 भाबाले संघासाठी 17 धावा फलकावरती लागल्या गेल्या. अजूनही पाहिलं तर या ठिकाणी 8 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 24 धाब्यांची गरज. म्हणजे या 2 चेंडूमध्ये किमान एक चांगला फटका जर जोगेंद्रच्या बॅट जर निघाला तर मात्र या ठिकाणी क्लायमॅक्स मात्र या सामन्यामध्ये वाढू शकतात. हलचल मात्र या सामन्यामध्ये वाढू शकेल. ओ चांगला चेंडू स्वतःवरती नाराज आहे. ऑफ स्टंपचा चेंडू होता. या ठिकाणी ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न जर तुम्ही त्या चेंडूवरती आय थिंक कव्हर पॉईंटला सुद्धा मात्र तरी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला असता तर मात्र मिडलिंग चांगल्या प्रमाणे झाली असते. कारण पूर्णपणे ऑफस्टिकचं क्षेत्र जे आहे पूर्णपणे खाली आहे. एक मात्र फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो त्या कव्हरला आहे डीपमध्ये आणि इथे मात्र फटक्या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. याकडे मात्र तुम्हाला लक्ष देणे गरजेचे आहे. 7 बॉल आणि विजयासाठी 24 ची गरज. हो पुन्हा एक चांगला चेंडू. आज जोगेंद्र मात्र पूर्णपणे सास पडलाय. सिंगल धाव जरूर तिथे मात्र पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न होतो आणि फलंदाज आय थिंक त्या ठिकाणी पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय आणि फलंदाज कोण बाद झाला तर या ठिकाणी निखिल केणे. ओ माय गॉड ये कौन सी रणनीती अपनाई थी. चुकीचा निर्णय मी तर म्हणेन. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया एक्झॅक्टली काय घडलं. चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र फलंदाज ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर निघाला आणि त्यामुळे पाहतो की चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. त्याच्यानंतर चेंडूला उचलून फेक केला गेला. आय थिंक जोगेंद्रला विकेट सॅक्रिफाईस करायची होती परंतु त्याच्यानंतर आय थिंक दोघे अगदी संत गतीने मात्र क्रॉस झाले त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे पाहतो की निखिल केणेला मात्र त्या ठिकाणी बाद घोषित केलाय पंचांनी आणि 2 षटकांचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती 18 धावा लागल्या गेल्या आणि त्या मात्र येणाऱ्या 6 बॉलमध्ये विजयासाठी 23 ची गरज. म्हणजे तुम्हाला आता मात्र या ठिकाणी एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. 6 बॉलमध्ये तुम्हाला तब्बल 4 षटकार मात्र इथे मारावा लागतील. हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर आणि ते 4 षटकार मात्र या ठिकाणी शुभमच्या अगेन्स्ट मात्र आपल्याला पाहायला मिळू शकतील का. जोगेंद्रचा खेळ पाहूया आपण. आतापर्यंत पाहिलं तर त्यांनी 5 चेंडू फेस केले. फक्त 6 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या. एकही सव्वार नाहीये एकही षटकार नाहीये. परंतु जर हा सामना तुम्ही जर जिंकून दिला तर मात्र 7 खून माफ. 6 बॉल 23 ची गरज. पहिला चेंडू यॉर्करचा प्रयत्न लाऊड अपील बॅटची कडा आणि चेंडू पाहू शकाल फाईन बाउंड्रीच्या पलीकडे चाललाय. नशिबाचा सावकार म्हणू शकतोय कारण कॉन्फिडन्स लेवलचा फटका नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा अगदी एस्टाच्या रोखाने चेंडू हाताळला आणि आय थिंक शेवटच्या मोमेंटला मात्र त्या ठिकाणी बॅटचं तोड उघडलाय आणि चेंडू मात्र वेगाने चालला फाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा जोडल्या गेल्या म्हणजे येणाऱ्या आता 5 चेंडूमध्ये या ठिकाणी विजयासाठी 19 धाब्यांची गरज. पहिल्या चेंडूवरती आय थिंक इथे हा सामना जिवंत केलाय जोगेंद्र भालेकडे. मी मगाशी उल्लेख केलाय की जर हा सामना जिंकून दिला तर मात्र 7 खून माफ. मागे आपण काय चुका केला त्या चुकांवरती पूर्णपणे या ठिकाणी पाणी फेरलं जाऊ शकेल. परंतु ते कार्य आज जोगेंद्र भालेकर आपल्या संघासाठी करणार का की एका बाजूला पाहिले तर ज्या सोनूवरती संपूर्ण नांदकरकरांचा भरोसा आहे तो आज सोनू आता मात्र या ठिकाणी भरोसा जपण्याचा प्रयत्न करणार का. 5 बॉल 19 ची गरज आणि ते बॅटची खेळ आणि फलंदाज जोगेंद्र
बॅक टू द डग आउट. धक्का लागला या ठिकाणी सौमिक 11 बाबाले संघाला. धक्का क्रमांक 3. राहुल ज्युनियर आलाय. आता मात्र अमोलच्या सोबतीला 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 4 बॉलमध्ये आता विजयासाठी 19 ची गरज. आज चांगल्याप्रमाणे खेळ नांदकर संघाच्या वतीने पाहायला मिळतो आणि आज भावाले संघाने सुद्धा मात्र सर्वांना मंत्रमुग्ध केले. परंतु काही जे निर्णय जे पाहिले शेवटच्या सामन्यामध्ये चुकीचे घेतले गेले आणि त्याच्यामुळे पाहतो की संघ मात्र या ठिकाणी संकटामध्ये सापडल्या. परंतु आज त्या संकटातून मात्र राहुल केणे अर्थात ज्युनियर आपल्या संघाला बाहेर काढेल का. टॉप एज चेंडू हवेत. विकेट किपर सुतार चेंडूच्या खाली नो मिस्टेक. जबरदस्त झेल पकडला आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. दुसरी सफलता सोनूच्या खात्यामध्ये आणि उगाच नाही सोनूवरती संपूर्ण नांदकरकरांचा भरोसा आहे. सोनू तुझ्यावरती भरोसा आहे ना मित्रा. सोनू इज ऑन हॅट्रिक क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये. आज एकमेव आपण विकेट हॅट्रिक पाहिली. संकेत पाटीलने तो कारनामा केला ग्रीष्मा 11 आमनेबाटा संघाच्या माध्यमातून खेळत असताना आणि ही दुसरी विकेट हॅट्रिक सोनूच्या माध्यमातून पाहायला मिळू शकेल. न्यू बॅटर पाहू शकेल राहुल केने आता सिनियर आलाय आणि त्या मात्र इथे फक्त नांदकर संघाला 3 लिगल बॉल टाकायचे आहेत कारण 3 बॉलमध्ये विजयासाठी 19 धाबींची गरज आणि या सत्रामध्ये हा कारनामा झालेला आहे. कोण विसरेल मकरंद मुठवल संघाचा सिक्सर किंग मिस्टर संजय पाटीलनं तो कारनामा केला होता संजय स्पोर्ट्स साबत संघाच्या अगेन्स्ट आणि त्याचे साक्षीदार लखन पाटील आमच्या सोबतीला आहेत की तो पुन्हा कारनामा या सामन्यामध्ये पाहायला मिळू शकेल का. नाही हो हो हॅट्रिक बॉल होता आणि आय थिंक लगभग राहुल केनेची विकेट चोक्यात होती परंतु विकेट किपर आय थिंक सुतारच्या अगदी डोक्यावर चेंडू मात्र फ्लाय झाला. प्रयत्न चांगले राहिले होते. एका हाताने तो झेल पकडण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु अखेर चेंडू धनीला दान झाला आणि आता मात्र इथून आपण उल्लेख करू शकतो की आज की शाम लगभग नानकर वालों के नाम होने जा रही है और कोबरा भी काफी खुश नजर आ रहा है कारण आता कोबराची वेळ झालेल्या बिलामध्ये जाण्याची. लक्ष्यमूर्ती पुन्हा मारा केला कुठल्या प्रमाणे धाव घेण्याचा मात्र तिथे प्रयत्न केला नाहीये आणि त्यामुळे आता पाहतो की 1 पाऊल दूर विजयापासून आई गावदेवी स्पोर्ट नानकर. जबरदस्त क्रिकेट सातत्याने या सीझन मध्ये आपल्याला गावदेवी नानकर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि पुन्हा त्याने सिद्ध केलं लिगल बॉल आणि या सामन्यावरती विजयश्री प्राप्त केली. पहिला संघ ठरला या स्पर्धेच्या माध्यमातून टॉप 3 मध्ये जाणारा आई गावदेवी नानकर. खूप खूप अभिनंदन ऑल बॉईज आणि खास करून दयाचट कोहली सुद्धा मात्र या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत होते त्यांची सुद्धा आपण करूया या ठिकाणी आभार व्यक्त आणि जाऊया आता मात्र आपण प्लेअर ऑफ द मॅच साठी